नितीश कुमार रेड्डीने आजचा मॅच जिंकून दिला. ब्रिलियंट परफॉर्मन्स दिला त्यांनी बॅटिंगने सुद्धा आणि बॉलिंगने सुद्धा. बॅटिंगमध्ये त्यांनी 24 बॉलमध्ये 39 रन काढले. बॉलिंगमध्ये त्यांनी 2 विकेटा घेतल्या. त्याच्यात एक महत्वाची विकेट होती रिंकू सिंगची. दोन्ही टीमला जर आपण बघितलं तर आपल्याला कळेल की दोन्ही टीमचा जो बॉलिंग अटॅक आहे तो खूप ऍव्हरेज बॉलिंग अटॅक आहे. त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे त्यांचे मेन बॉलर्स अवेलेबलच नाहीयेत. जे बॉलर त्यांनी आयपीएल ऑप्शनमध्ये विकत घेतले होते त्या दोन्ही टीमचे बॉलर सध्या त्यांच्यासोबत अवेलेबल नाहीयेत. आयदर इंजरीमुळे किंवा काही विशेष कारणांमुळे ते अवेलेबल नाहीयेत. ते बॉलिंग करू शकत नाहीत. आपल्याला समजलंय की दोन्ही टीममध्ये जी टीम खराब बॉलिंग करेल ती मॅच जिंकेल. म्हणून या दोन्ही टीमचा जो फोकस आहे तो बॅटिंग कशी जास्त करता येईल याच्यावरती. आणि त्याचाच परिणाम आपण आज बघितला. केकेआरचे जेवढे बॉलर होते सगळ्या बॉलरांचा इकॉनॉमी रेट जो आहे हा 10 पेक्षा जास्त होता. फक्त सुनील नारायण आणि अनुकूल रॉय हे दोनच असे बॉलर होते ज्यांचा इकॉनॉमी रेट 10 पेक्षा कमी होता. 226 रन काढले सनरायझर्स हैदराबादनी. अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड हे दोघं परत फॉर्ममध्ये आले जे मागच्या काही मॅचेस पासून फॉर्ममध्ये नव्हते. मी जसं सांगितलं की केकेआरची बॉलिंग तशी झाली नाही तर त्यांना फॉर्ममध्ये येण्यास मदत झाला. त्याच्यानंतर हेनरी क्लासननी सुद्धा 50 मारली. फायनल टच जो होता तो नितीश कुमार रेड्डी यांनी दिला. जसं मी सांगितलं त्याने 24 बॉलमध्ये 39 रन काढले आणि 226चं टार्गेट त्यांनी सेट केलं. केकेआर जेव्हा बॅटिंग करायला आली तेव्हा फिन ॲलनने ब्रिलियंट स्टार्ट दिला. पहिल्याच ओव्हरमध्ये 25 रन काढले. मला असं वाटत होतं की फिन ॲलन जर टिकला असतं 15 ओव्हरपर्यंत तर मॅच जिंकला असता केकेआर. पण तसं झालं नाही. दुसऱ्याच ओव्हरला तो आउट झाला आणि ते साहजिक होतं कारण तो अटॅक करत होता. रिस्क फ्री खेळत नव्हता. तो रिस्क घेऊन खेळत होता. आणि जेव्हा एखादा बॅट्समन रिस्क घेऊन शॉट्स मारतो तेव्हा त्याच्यात आउट व्हायचे चान्सेस पण जास्त असतात हे आपल्याला माहिती आहे. आणि फिन ॲलन दुसऱ्याच ओव्हरला आउट झाला आणि त्याच्यानंतर रेग्युलर इंटरव्हलनी विकेट्स जात आले. रघुवंशीने 50 मारली. ब्रिलियंट 50 होती. बॅक टू बॅक 50 त्यांनी मारली. त्याच्यानंतर रिंकू सिंग हा एकमेव बॅट्समन होता ज्यांनी 30+ रन काढले. बाकी कोणत्याही बॅट्समननी काही विशेष रन काढलेले नाहीत आणि 161 रनावर केकेआर ऑल आउट झाले. एकंदरीत जर बघायला गेला तर या दोन्ही टीममध्ये आपल्याला एक साम्य दिसेल की त्यांची बॉलिंग ॲव्हरेज बॉलिंग होती. बॅटिंग जी टीम चांगली करेल ती जिंकेल आणि सनरायझर्स हैदराबादने चांगली बॅटिंग केली आणि ते जिंकले. तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा.